ट्रेजरर सन्माननीय अखिल बागेजी, मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी सदाभाई चव्हाण, मुंबई काँग्रेसचे दुसरे आमचे जनरल सेक्रेटरी सन्माननीय निर्मलजी, सन्माननीय राकेश पांडेजी, सन्माननीय निलेश तिवारी आणि सर्व पत्रकार बंधू, सर्वात प्रथम एक गोष्ट जी मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय या प्रशासनाने, महानगरपालिकेच्या प्रशासनाने जो निर्णय घेतला, 7.12% पाणीच्या करामध्ये वाढ केली. आणि सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे हे आपल्याला सगळ्यांना कायदे शिकवत असतात. या सगळ्याची अंमलबजावणी रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे जून पासून ते घेण्याचं त्यांनी जाहीर केलं. म्हणजे ही घोषणा नाही, तसा निर्णय झालाय. शासनाचं त्यांचं काय चर्चा झाली आम्हाला माहित नाही, पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जी पाण्याच्या ह्या करामध्ये जी वाढ केलेली आहे ती अतिशय अन्यायकारक आहे. सगळ्यात प्रथम झोपडपट्टी भागामध्ये, बाकीच्या ह्याच्यामध्ये पाण्याची गळती आणि पाणी माफिया इतके मोठ्या प्रमाणामध्ये फोफावले आणि ते प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा आणि त्यांचा जातं होत आहे, कनायलन्स आहे त्यांचा. हे मी अनेक वेळा बोललो, ह्या आजच बोलतोय, अशाचा भाग नव्हे. आणि त्या सगळे पाणी वेस्टेज असेल, जुन्या पाईपलाईन त्याच्यामुळे पाण्याचा अपव्यय असेल, हे सगळं थांबवण्याचं किंवा हे सगळं हे करण्याचं, त्याच्यावर काही मात करण्याची कुठली तरी युक्ती, कुठला तरी एक हे करायला पाहिजे होता त्यांनी उपाय. पण तसं काही दिसत नाही. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यावर याचा बोजा ठेवायचा. एक तर महागाईने सर्वजण त्यांचा सगळ्यांचा जीव मेटाकुटी झालाय. गेल्या 75-76 वर्षामध्ये जेवढी महागाई नाही एवढी 8-9 होऊन डोक्यावर महागाई आहे. बाकी सगळ्या गोष्टी समोर आहेत. जगामध्ये खर तर कच्च्या तेलाच्या किमती परत एकदा खाली आल्या, गॅस परत एकदा खाली आले. आमच्या देशाचे पंतप्रधान त्याच्यावरही मात करून सर्वसामान्याला त्याच्यामध्ये भरडवून काढतात आहेत. कमी करायचं तर सोडूनच द्या, परंतु या महागाईमध्ये त्याच्यामुळे तेल ओतलं जात आहे. आणि अशा ह्या प्रसंगी, अशा वेळेला मुंबईकरांचं पाणी महागणं हे चांगलं नाही. त्याचा मी जाहीर स्पष्ट शब्दामध्ये निषेध करतो. आणि त्यांना आम्ही सांगू इच्छितो, तुम्ही आता लोकांना रस्त्यावर यायला नका करू. कारण एक तर या बाबतीमध्ये गेलं वर्ष होत आलंय. आज आपण डिसेंबरमध्ये आहोत, सभागृह नाही. सभागृहामध्ये ह्या गोष्टीची चर्चा होते. सभागृहामध्ये त्याची साधक बाधक चर्चा होऊन त्याच्यावर निर्णय होता. जसं देशाचे पंतप्रधान एक हुकुमशहासारखं वागतात आहेत, किंबहुना आता अधिकारी सुद्धा तसंच वागायला लागलेत की काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांनी सांगायचं आणि लोकांच्या डोक्यावर कराचा बोजा ठेवायचा, याचा स्पष्ट शब्दामध्ये निषेध करत असताना त्यांना आम्ही वॉर्निंग देऊ इच्छितो, त्यांना आम्ही चेतावणी देऊ इच्छितो, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की ही जी काही करवाढ आपण केलेली आहे 7.12 ही मागे घ्या. तुम्ही याच्यामधला जो पंचतारांकित हॉटेल आहे, उद्योगधंदे आहेत, बाटलीचं पाणी वगैरे वगैरे आहे ते आपण करा, परंतु सर्वसामान्याला घरगुती जे आहेत ग्राहक आहेत, इतर घरगुती ग्राहक जे आहेत किंवा बिगर व्यापारी संस्था ज्या आहेत, व्यापारी संस्थांचं मी समजू शकतो, त्यांच्यावरही अन्याय आहे, समजू शकतो, याचा अर्थ मी समर्थन करणार नाही. मी ह्या एकंदरीत पाण्या ह्याचे काय
हा जो कर वाढवलेला आहे 7.12%, या सगळ्याचाच मी निषेध करतोय. पण तरी सुद्धा बाटलीवरचा कर असेल किंवा पंचतारांकित हॉटेल असतील, त्याच्यामध्ये पैसेवाले जातात, त्यांना त्याचा कर हे करू द्या. त्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला फारसं काही म्हणणं नाही. परंतु घरगुती ग्राहक आहे, इतर घरगुती ग्राहक आहे आणि बिगर व्यापारी संस्था आहेत, यांच्यावर हा मोठा अन्याय होईल. आणि हा जो पूर्वलक्षित जो दिलेला आहे, त्याला रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणतो आपण, जून पासून या नोव्हेंबरचं बिल जे आता डिसेंबरमध्ये येणार आहे, म्हणजे जो 6-7 महिन्याचा त्याचा जर तो बॅकलॉग आला तर तो गरीब भरणार कसा? त्यामुळे या गोष्टीचा मुंबई काँग्रेसच्या वतीने आम्ही पूर्णतः याचा विरोध करतो, त्यांचा निषेध करतो आणि ते मागे घेतलंच पाहिजे अशा पद्धतीचा मी या ठिकाणी त्यांना इशारा देऊ इच्छितो. न केल्यास आम्ही या बाबतीमध्ये आंदोलन करू, हे मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सांगण्यासाठी बोलवलं. एक आणखी महत्वाची गोष्ट जी आपल्याबरोबर मला शेअर करायची आहे, आपल्याबरोबर मला सांगायची, आपल्याला सांगायची, आपल्या माध्यमातून सर्व मुंबईला आणि महाराष्ट्राला सांगायचे आहे की 28 डिसेंबर 1885 रोजी काँग्रेसची स्थापना झाली. ती मुंबईमध्ये झाली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेजपाल ऑडिटोरियममध्ये काँग्रेसची स्थापना झाली. आज त्या घटनेला या 28 तारखेला 138 वर्षे पूर्ण होत आहेत. जगामध्ये अशा कमी राजकीय पक्ष असतील, संस्था असतील की त्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एका याच्यामध्ये लोकशाही देशामध्ये त्यांचं अस्तित्व आज आहे. आणि आमच्या दोघांच्या दृष्टीने महत्वाचं असं आहे, आम्ही दोघांनी या मुंबई काँग्रेसचा चार्ज 28 डिसेंबर रोजीच घेतला होता, त्याला 2 वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या दृष्टीने या देशामध्ये एवढी जुना पक्ष, जुना राजकीय पक्ष किंवा संस्था अशी नाही. त्यामुळे त्याचा अभिमान आहे आम्हाला आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचा मुंबई काँग्रेसने निर्णय घेतलेला आहे. आम्ही दरवर्षी करतोच, परंतु या वेळेला आमचे नवनिर्वाचित काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ऑल इंडिया काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे हे प्रथमच अध्यक्ष झाल्यावर मुंबईत येतात आणि म्हणून त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये इथे सत्कार हे करणं, स्वागत करणं, सत्कार करणं, ते भाग्य आम्हाला मुंबई काँग्रेसला मिळालेलं आहे. आणि म्हणून मी त्यांना विनंती केली होती, ते अध्यक्ष झाल्यावर आम्ही जेव्हा गेलो होतो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, तेव्हाच मी त्यांना विनंती केली होती की आम्ही दोघांनी की आपण मुंबईमध्ये यावं. आणि मग त्यांनी हा दिवस निश्चित केलेला आहे. म्हणून 28 डिसेंबरला सोमया ग्राउंडवर, कारण आम्हाला याचा शिवाजी पार्कचा अनुभव तसा वाईट आहे मागच्या वेळेचा सुद्धा, शेवटच्या दिवशी सांगतात की तुम्ही करू नका, मग फार अडचण होते. म्हणून एक गोष्ट अगोदरच सांगतो की शिवाजी पार्कवर राहुल गांधींची सभा आम्ही करणारच आहोत. परंतु या घडीला 28 तारीख मोकळी झाल्यानंतर, त्याचा फिक्स झाल्याच्या नंतर आम्ही सोमया ग्राउंड जे आपल्याकडे याला आहे चुनाभट्टीला आणखीन त्या भागामध्ये आहे आणि मोठं ग्राउंड आहे, आपल्याला माहिती आहे ते. त्या ग्राउंडवर आमच्या 2 अशा रॅलीज, 2 अशा आमच्या सभा याच्यापूर्वी झालेल्या आहेत. आणि म्हणून मुंबई काँग्रेस या बाबतीमध्ये 28 तारखेला सोमया ग्राउंडवर दुपारी 3 वाजता आम्ही ही जी सभा आहे त्यांच्या स्वागताची, प्रथमच मुंबईमध्ये येणाऱ्या आमच्या अध्यक्षांचा स्वागत आणि तो प्रेरणा दिवस म्हणून आम्ही त्या ठिकाणी साजरा करणार आहोत. ही माहिती आपल्या सगळ्यांना द्यायची होती. कालच आम्ही पोलिसांना तसं पत्र दिलेलं आहे. या सभेला पोलीस आयुक्तांना पत्र दिलेलं आहे, F नॉर्थ वॉर्डला पण दिलेलं आहे, ट्रॅफिक कमिशनर वडी मुंबई यांना सगळ्यांना ज्या या आहेत यंत्रणा त्या सगळ्यांना आम्ही कळवलेलं आहे. या सभेला आमच्या महाराष्ट्राचे खासदार इम्रान प्रतापगडी हे सुद्धा या सभेला संबोधित करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे. आणखीन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक चळवळीतला एक तरुण कार्यकर्ता, मुलगा, नेता
कन्हैया कुमार हा सुद्धा या सभेला येणार आहेत. आमचे जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे. त्यांचं कन्फर्मेशन उद्या स्वतः चरण साबरा जात आहेत दिल्लीला. त्यांचं कन्फर्मेशन कदाचित आम्हाला ते उद्या मिळेल, पण त्यांनी मान्य केलेलं आहे. फोनवर माझं बोलणं झालं. इम्रान प्रताप गडी आणि कन्हैया कुमार यांचं कन्फर्मेशन आलेलं आहे आणि म्हणून या सभेला एक वेगळ्या प्रकारे प्रेरणा दिवस आम्ही त्याही अर्थाने म्हणत आहोत की ही सगळी मंडळी तिथे आम्हाला मार्गदर्शन करतील, आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील आणि हा आमचा स्थापना दिवसाचा आनंद सोहळा आहे. त्याच्यामध्ये आपणही सगळे सामील व्हा. आपल्या सगळ्यांना सुद्धा माझं या ठिकाणी निमंत्रण सुद्धा आहे आणि आपण सगळ्यांनी यावं असं माझं आपल्याला आग्रहाचं निमंत्रण आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले, आदरणीय आमचे गटनेते सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय अशोकराव चव्हाण, सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण या सगळ्यांना मी निमंत्रित केलेलं आहे, त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्या सगळ्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे. खरं तर 30 तारखेपर्यंत महाराष्ट्र राज्याचं असेंब्ली सेशन ज्याला म्हणतो आपण विधानसभा सत्र नागपूरला सुरू आहे. मी पण तिथूनच आलो, आजच सकाळी आलो, कारण इथे ह्या सभेचं आणि ह्या सगळ्या कामकाजाचं सगळं माहिती घ्यायला आणि पुढे कसं करायचं ठरवण्यासाठी माझ्या सगळ्या लोकांबरोबर चर्चा करण्यासाठी मी परत आलो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेंनी मान्य केलेलं आहे, पृथ्वीराज चव्हाणांनी मान्य केलेलं आहे, बाळासाहेब थोरातांनी आणि अशोकरावांनी या सभेला येण्याचं मान्य केलेलं आहे. अशी ही आमचा 28 तारखेचा काँग्रेस स्थापना दिवस हा प्रेरणा दिवस म्हणून आम्ही सगळे साजरा करणार आहोत. आपण सगळे या आमच्या उत्साहामध्ये सामील होऊन आमचा उत्साह वाढवा अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. दुपारी 3 वाजता दुपारी 3 वाजता आत्ताच लगेच आत्ताच झालं, ते तयार झाले. ते दिलं असतं तर लगेच कॉपी दिली असती. मला माझी सवय आहे. तेव्हा सांगू घाई कसली आहे? घाई काय? सगळी आंदोलनच करण्यापूर्वी सांगितलं तुम्हाला इथे बोलून आणि ती 100% यशस्वी केली. तुम्ही सगळे साक्षी. 2 वर्ष तर आंदोलनच करतोय मी, तुम्ही पाहिलेलं आहे. आणि नागरिकांच्या प्रश्नावरचेच सगळे आंदोलन होती, म्हणजे वैयक्तिक काहीच आंदोलन नव्हतं. आणि म्हणून मला असं वाटतं की मुंबईकरांना अशा पद्धतीने वेठीस धरणं हे तितकंसं चांगलं नाही. याचे टॅक्सचे किंवा कराचे अनेक सोर्सेस आहेत. जसं मी म्हटलं ना, यांनी जर हे पाणी माफिया थांबवले, यांनी जर हा पाण्याचा अपव्यय टाळला आणि हे अधिकारी आणि यांचा जो एक साठवलोट आहे ज्याच्यामुळे लाखो लिटर पाणी हे वापरलं जातं आणि त्याचे पैसे, त्याचा रेव्हेन्यू मिळत नाही याला कॉर्पोरेशनला, त्याच्यामुळं मला मोठ्या पद्धतीने मला मोठं आश्चर्य वाटतं. एकदा मी आपल्याला एक आकडेवारी सांगितली होती, आठवत असेल तर बघा. आज जे काही हे दावा करतात आहेत, मुंबईच्या पाण्याचा रेव्हेन्यू हा महापालिकेला किती येतो? 162 कोटी येतो. याच्यामध्ये 7% वाढवून 7.12% वाढून किती वाढणार आहे? म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटतं की मी जर समजू शकतो की इथे जे काय सांगितलं गेलंय ते की असं झालं, कोविडच्या काळामध्ये झालं, हे खरं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. परंतु तुमच्या सोर्सेस, इन्कम सोर्सेसला अनेक तुम्हाला मार्ग असताना गरीब या इथल्या मुंबईच्या नागरिकाच्या डोक्यावर अशा पद्धतीने तुम्ही का ठेवत आहात हा कराचा बोजा? हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून अनेक मार्ग आहेत त्यांच्याकडे. आणि तरी सुद्धा पंचतारांकित हॉटेल असतील, बाकीचे सगळं असेल, त्या लोकांसाठी तुम्ही एखादी गोष्ट करणं मी समजू शकतो. परंतु जर सर्वसामान्य ग्राहकासाठी करत असाल तर तो आमचा विरोध आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बोला. वो भी मैंने बोल दिया. गांधी परिवार से भारत जोड़ो अभियान शुरू है. हमारे नेता राहुल गांधी
पूरा भारत जोड़ने निकले और आपने सारे लोगों ने देखा अंतिम इसमें चरण में वो भारत जोड़ो यात्रा है और वो कंप्लीट करेंगे और उनको यात्रा के बाद हम बुलाएंगे। और मैंने ये भी कहा है आपको, मुंबई मनपा के इलेक्शन के पहले राहुल गांधी शिवाजी पार्क में हे मी अनेक वेळा बोललो, परत एकदा मी बोलतो, महापालिकेच्या निवडणुकांच्या आधी आणि भारत जोडो अभियान संपल्यानंतर आदरणीय राहुलजी गांधी यांना आम्ही शिवाजी पार्कला सभेसाठी बोलावलेलं आहे आणि आम्ही ती सभा करणार हे मी अगोदर सांगितलं आता। लेकिन बहुत सारे लोगों की डिमांड ये है कि प्रियंका जी को 28 तारीख को बुलाना चाहिए, ऐसा जवाब मेरा कि प्रियंका जी को कम से कम वहाँ पे बुलाना चाहिए ताकि उनका भी सत्कार महाराष्ट्र कांग्रेस के होना चाहिए। ऐसी चर्चा आपके कार्यकर्ताओं में, आपके कार्यकर्ताओं में, उसके बारे में उनके बारे में अच्छा है। ऐसा है कि ये कांग्रेस स्थापना दिवस है, एक उत्सव है, एक प्रेरणा दिन है और प्रियंका जी हो, सोनिया जी हो, राहुल जी हो, हमने लेटर सबको दिया है। हमने प्रियंका जी को भी लेटर दिया है, राहुल जी को भी दिया है, मैडम गांधी को भी दिया है। वहां से कोई कंफर्मेशन नहीं आया। अध्यक्ष जी से कंफर्मेशन आया, इमरान प्रतापगढ़ी से कंफर्मेशन आया, कन्हैया कुमार से कंफर्मेशन आया, वेणुगोपाल का शायद कल कंफर्मेशन। तो हमने वो सारी प्रोसेस जो आप कह रहे हैं, जो उनकी भावनाएं हैं, वो हमारी भी वही भावनाएं, हमने वो कंप्लीट किया है। अगर उनका कंफर्मेशन आता है तो फिर चार जी सबको सुनने के लिए प्रेरणा देने। मैंने कहा अध्यक्ष जी अध्यक्ष होने के बाद पहली बार मुंबई में आ रहे हैं। जाहिर है कि अगर आपने देखा होगा कि अध्यक्ष होने के बाद कुछ निर्णय, कठिन निर्णय उन्होंने नहीं लिया पार्टी के बारे में और उसकी सराहना हो रही है सब जगह। तो हम भी उम्मीद करते हैं कि मुंबई के कार्यकर्ताओं को, महाराष्ट्र के कार्यकर्ताओं को एक प्रेरणा उनके माध्यम से, उनके संबोधन से मिलेगा, ऐसा मेरा खुशगार है। खड़गे साहब का एक संदेश ये भी है कि जो लोग नाराज होकर बैठे कांग्रेस में जिस तरीके से गुटबाजी चल रही थी, उस गुटबाजी को रोकने के लिए यहाँ पर क्या उपाय क्या उसके बारे में जो लोग नाराज हैं। खड़गे साहब बताएंगे, मुझे हमको बुलाएंगे और इसके पहले भी बहुत सारी ऐसी मीटिंगें हुई है और नाराजगी ऐसा नहीं है। एक ऐसा है कि ये पहली दफा ऐसा हुआ कि कुछ लोगों की नियुक्ति महाराष्ट्र प्रदेश पे हुई है। नेता है हमारे मुंबई के बड़े नेता हैं, सीनियर नेता है, तो काम करने के प्रति शायद थोड़ी सी कहीं न कहीं दिक्कत होती होगी, मुझे नहीं पता। पर 2 साल से जितने भी कार्यक्रम हमने किए उसमें सारे नेता लोग आए, इसमें भी आएंगे। ये तो स्थापना दिवस है। हमारे कुछ पॉलिटिकल डिफरेंसेस हो सकते हैं, पार्टी के बारे में डिफरेंसेस होने का कोई मतलब नहीं और मुझे नहीं लगता कि ये कोई मुद्दा होगा, मुझे नहीं लगता। नहीं, ये कांग्रेस स्थापना दिन है, तो मैं कांग्रेस से मेरा ये है त्योहार है, मैं बिल्कुल उसी तरह से उसको करना चाहता हूँ। जाहिर है मैं कोशिश कर रहा हूँ। ये बात मुझे बहुत सारे प्रेस वालों ने भी बताया, प्रिंट वालों ने भी बताया, इलेक्ट्रॉनिक, क्योंकि मैं अभी कल रात को मैं 3-4 बजे आया हूँ, तो वहाँ के भी मैं कोशिश करूंगा और कल चरण खुद जा रहे हैं, वो भी मिलेंगे उनसे। चूंकि एक शाम का प्रोग्राम है, क्योंकि वो समझो 3 बजे का हमने प्रोग्राम रखा है, 3-3:30 बजे तक वो आते हैं, तो 6-7 बजे तक ये मामला खत्म होना चाहिए, ऐसा ब्रॉडली। तो इवनिंग को पत्रकार कैसे होगा मुझे पता नहीं, तो दूसरे दिन मैं करने की कोशिश करूंगा, उनसे बात करते हैं। हमने ये प्रस्ताव उनसे उनके पास रखा है, उसमें जो भी वो निर्णय लेंगे उसके ऊपर मैं आपको बिल्कुल बताऊंगा।
जैसे आज मैं आपको इनवाइट कर रहा हूँ, सबको न्योता दे रहा हूँ, उसी तरह ये अगर होता है तो मैं इन एडवांस आप सबको, प्रिंट मीडिया को भी और इलेक्ट्रॉनिक मीडिया को, मैं दोनों से मैं बिल्कुल कहूँगा। केंद्र सरकारने आता श्रीमद भगवद्गीतेचं प्रशिक्षण किंवा धडे जे आहेत शाळांमध्ये सुद्धा शिकवले जातील असा निर्णय घेतला आहे. नाही, मला असं वाटतं की जगातल्या चांगल्या गोष्टींचं शिक्षण प्रशिक्षण व्हायला काहीच हरकत नाही, परंतु काही विशिष्ट जर हेतूने काय होत असेल तर ते तितकंच चांगलं नाही. कारण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आपली, आणि या बाबतीमध्ये आपल्या घटनेने ते अधिकार दिलेले आहे. प्रत्येकाला आपला आपला धार्मिक जर हे असेल तर तो करायला या आपल्या घटनेने दिलेले बाबासाहेब आंबेडकरांच्या. फक्त त्याचा असा हे होऊ नये, राजकीय त्याचं काही हे होऊ नये, एकंदरीत असंच आहे. चांगल्या गोष्टी शिकवायला, मग त्या महाभारतात असतील, मग त्या गीतेमध्ये असतील, ते कुराणमध्ये असतील, त्या गुरुग्रंथ साहेबमध्ये, आणि सगळ्या ग्रंथांमध्ये सारख्याच गोष्टी आहेत, काही वेगळं पण नाही. महाभारत हा वेगळा विषय आहे, परंतु ही धार्मिक ग्रंथ जेवढी आपली आहे, ह्या सगळ्या धार्मिक ग्रंथांमध्ये मानवतेचा संदेश आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये जर काही आणखीन गोष्टी होत असतील तर त्याच्यामध्ये न होण्याचं काहीच कारण नाही. सर, आज अधिवेशनामध्ये दिशा शालियन आणि पूजा चव्हाण याच्यावरती वाद दिसतोय, याच्यावरती चर्चा होताना दिसते. वेगळ्या ठिकाणी वेगळा म्हणजे चर्चा होते, कसं होत आहे? मी अधिवेशनामध्ये नाही. आजचा विषय जो आहे माझ्या दृष्टीने, कारण मी अधिवेशनात नाही, कालपर्यंत हा विषय नव्हता. कालपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी 4 महिन्यात केलेला भ्रष्टाचाराचा विषय होता आणि त्यांनी उत्तर दिलेली नाही. मॅटर सबज्युडिस आहे असं सांगून पळ काढलाय, आणि म्हणून मी तेव्हा साक्षीदार होतो. हाऊस आम्हीवरचा हाऊस आम्ही बंद केलं. आत्ता ह्या विषयावर सकाळी काय जी चर्चा झाली ती मला पूर्णतः माहीत नाही, आणि मी त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. माझी विनंती राहील आपल्याला की हे 2 विषय मुंबईकरांच्या दृष्टीने, पाण्याचा विषय, त्यांच्यावर त्यांना होणारा त्रास हा खूप महत्त्वाचा आहे, आणि अर्थात आमचा याचा स्थापना दिवस. माझी विनंती राहील आपण थोडंसं मर्यादित राहू. पण रोहित पवार म्हणतात की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पुन्हा हा सगळा प्रकार केला जातो. कुठचा? दिशा सालियन असेल, सुशांत सिंग राजपूत असेल, हे मुद्दाम विषय काढले जातात मुंबई महानगरपालिकेला डोळ्यापुढे ठेवून. मी 28 तारखेनंतर याच्यावर सविस्तर आपल्याजवळ बोलेन. मुंबईचा अध्यक्ष म्हणून मी 28 तारखेच्या आमचा प्रेरणा दिवसानंतर, त्या दिवसातून प्रेरणा घेऊन इतर सगळ्या विषयांवर तुमच्याजवळ सविस्तर बोलेन. थँक्यू. सर, मुख्यमंत्री ने कहा था कि बीएमसी में जो कोविड के टाइम पे जो भी सब कॉन्ट्रैक्ट हुए हैं उसके ऊपर कैग इंक्वायरी करेगा, लेकिन मुंबई कमिश्नर जो है बीएमसी के, उन्होंने कहा कि पेंडेमिक एक्ट के तहत इसमें हम कुछ भी जानकारी नहीं दे सकते हैं. मी याच्यावर कालच बोललोय, म्हणजे हा विषय मला माहिती आहे, कारण काल मला आपल्या पत्रकारांनी हा विषय विचारला. उन्होंने पूछा तब मैंने हिंदी मध्ये बोलतो, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळेल कि कल मुझे ये पूछा गया कल शाम को. सबसे पहले टैक्स से आने वाला हर रुपया वो उसके जवाबदेही है उनकी, जो भी खर्चा करेगा, चाहे वो कमिश्नर करे, चाहे वो हमारे जो पॉलिटिकल कोई ये हो कमिटी हो, या जो प्रशासकीय कमिटी हो, उनको खर्च करने का जितना अधिकार है उतना ही अधिकार वो कैसे खर्च किया ये कहने का भी उनको, वो उनकी जिम्मेदारी है, उनका कर्तव्य है. एक बात और है, पेंडेमिक इस बड़ी मात्रा में, खास करके 2-3 साल चल रहा है, हम जानते हैं पूरे विश्व में अलग अलग उसके ये होते हैं, लेकिन अपने देश में पेंडेमिक एक्ट हैं. लेकिन पेंडेमिक एक्ट का मतलब जरा भी नहीं है कि उसमें जो खर्चा हुआ वो आपको बताना है, क्योंकि वो पब्लिक का पैसा है, लोगों के पैसे हैं, तो उसमें कैग को हम नहीं बताएंगे क्या मतलब है. लोकतंत्र में कैग की अहमियत बहुत ज्यादा है, क्योंकि कैग होने वाले पूरे देश के सारे जितनी भी संस्थाएं हैं जो लोकतंत्र के दायरे में आती है, उनका खर्चा चेक करने का
काम, जिसको लोकतंत्र में चेक्स एंड बैलेंस कहते हैं, एंड इट इज रिक्वायर्ड, इट इज अ not only need, this is essential. Every money which is been whosoever has already done something, but they have to give the details of those money, where they have spent expenditure, whatever expenditure they may occur, they need to give the details. वही कहना सर, स्टेट में उन्होंने जो इंक्वायरी लगाया है कैट के मामले में, कैट को हम रिपोर्ट भी देंगे, स्टेट चीफ का भी देंगे, इसमें आपकी बढ़िए आप कुछ मैंने कल यही कहा कि हर पैसा जो लोगों का है वो खर्च होता है, उसका हिसाब होना चाहिए, इन सिंपल वर्ड। मैंने किसी कानून का रेफर नहीं किया, लेकिन कैट ये आवश्यक है, और कैट वही काम करती है चेक्स एंड बैलेंस का, लोकतंत्र को भी, और लोकतंत्र में जितने भी खर्च होते हैं उसको वो चेक्स एंड बैलेंस करते हैं। तो मेरे ख्याल से उसमें कमिश्नर को इतना बुरा लगने का कोई ये नहीं है, और अगर वो कह रहे हैं पेंडेमिक एक्ट में ऐसा कोई प्रावधान नहीं है तो वो बताए। पण समजा किरीट सोमय्यांनी अनेक कोविड प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केले, म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही केसेस टाकलेले आहेत, जर कॅगला देता येत नसेल तर ईडीची चौकशी लावली जाते, ती लवकर लागेल असं मला वाटतं। ते काय माहितीये का, मी म्हणजे आमचे मित्र आहेत ते, परंतु आता त्याच्यावर काय कमेंट करणं इतकंसं चांगलं नाही। ठीक आहे, सरकार केंद्रात तुमचं आहे, राज्यात तुमचं आहे, तिकडे प्रशासक बसलाय, विचारताय काय, व्हिडिओ कसले टाकताय, चौकशा करा ना, मग प्रॉब्लेम काय, कोणी अडवले, असं तो होत नाही ना। म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं, म्हणजे दररोज सकाळी उठल्यावर मला हे बघायचं, म्हणजे लक्षात येतं की आता कोणी कोणाचा काय व्हिडिओ टाकलाय का, आणि एखाद्या विषयावर करायला पाहिजे, आणि पहिल्यापासून करत आहेत काही लोक, त्यांच्याबद्दल मला काही अडचण असण्याचं कारण नाही, पण सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात असताना तुम्हाला हे सगळं करण्याची काय गरज आहे, त्यांनाच सांगा ना। आणि मुख्यमंत्री जर बोललेच आहेत की कॅटची चौकशी होईल, पाहिला थँक्यू, आपल्या सगळ्यांचा आभार जी। भारत जोड़ो यात्रा को जहां इतना अच्छा रिस्पॉन्स मिल रहा था, इतने सारे लोग जुड़ रहे थे, उसे कोविड के चलते स्थगित करने के लिए कहा गया है, क्या पॉलिटिकली मोटिवेटेड देखते हैं ये? बिल्कुल, ये तो बहुत पहले टी शर्ट से चला, फिर और खाने से चला, फिर रहने से चला, फिर शूज की ये जो है लेस है उससे चला, अभी भी चल रहा है। ऐसा है कि भारत जुड़ रहा है, जिस मकसद से राहुल गांधी जी ने भारत जोड़ो यात्रा शुरू की थी, आज पूरा भारत जुड़ रहा है। उसे बहुत सारे लोगों को तकलीफ है, और कोरोना का ये जो सामने ये कर रहे हैं, कोरोना है दुनिया में, हमने नाम नहीं कहा, लेकिन ये वही राहुल गांधी है जब इस देश में कोरोना नहीं था, उस वक्त उसी पार्लियामेंट में उन्होंने 1 महीने पहले कहा था, 1 महीने 2 फरवरी 2020 को उन्होंने कहा था कि आप इंटरनेशनल सारे जो ये है एयरपोर्ट बंद कर दीजिए, बाकी सारे जो सील है कर दीजिए, क्योंकि बड़ा संकट आ रहा है। बावजूद के उसके इन्होंने नहीं, उन्होंने वो विंटर सेशन में कहा था, विंटर सेशन में, उसके बहुत पहले 3-4 महीने पहले कहा था। देश के प्रधानमंत्री ने बावजूद के उसके वो नहीं किया, और आपको पता होगा सबसे पहले कोरोना का पेशेंट एयरपोर्ट से ही निकला, और फिर जो हालात हुए, लाखों लोगों की जाने गई, आप जानते हैं। आज अगर वो ये कह रहे हैं तो हमारा उनको यही कहना है, पहले इंटरनेशनल सारे ये तो सिद्ध करो, इंटरनेशनल एयरपोर्ट सिद्ध करो, बाकी अभी हमारे यहाँ कंट्रोल में है। और जो आरोग्य मंत्री कह रहे हैं, किस आधार पे वो कर रहे हैं, मुझे बताइए। जब कोरोना था, बंगाल के इलेक्शन थे, खुद हमारे प्रधानमंत्री कोई भी किसी भी प्रकार का, ना कभी उन्होंने मास्क लगाया ना कुछ, और लाखों की ये हुई, वहां लाखों की सभाएं हुई, आप जानते हैं। तो तब कोरोना कहा था, उसके बाद यूपी में
शव सारे फेंक दिए गंगा में, कुत्ते खा रहे, तभी भी उसका कोई ये नहीं, तब कोरोना नहीं था क्या? तो अब जबकि भारत जुड़ रहा है और जुड़ेगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.